हॅलो, नमस्कार मंडळी. मी हर्षदा. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहे जिथे मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा लिहिली गेली आहे. पुण्यापासून जवळच असलेला पण इतिहासात मानाचं स्थान असलेला किल्ला म्हणजे संग्रामदुर्ग म्हणजे चाकणचा किल्ला. तर मंडळी, आपण आजच्या या व्लॉगमध्ये या किल्ल्याचा इतिहास आणि वर्तमान पाहणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. 1960 साली जेव्हा मुघल सरदार शाहिस्तेखान लाखभर सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता, तेव्हा हाच तो किल्ला ज्याने त्याला तब्बल 56 दिवस अडवून ठेवले. ही लढाई म्हणजे असामान्य शौर्याचा नमुना आहे. फिरंगोजीच्या पराक्रमाने शाहिस्तेखान सुद्धा प्रभावित झाला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा त्यांनी फिरंगोजीचे कौतुक केले आणि त्यांना भूपाळगडाची किल्लेदारी दिली. या किल्ल्याचा प्रत्येक दगड आपल्याला त्या वीरांची आठवण करून देतो. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला मुख्य अवशेष पाहायला मिळतात, ते म्हणजे तटबंदी आणि बुरुज. आजही काही प्रमाणात तटबंदी आणि हे मजबूत बुरुज शाबूत आहे, जे त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात. इथे एक मोठी तोफ ठेवलेली आहे जी लढाईच्या आठवणी जागवते. किल्ल्याच्या आतमध्ये काही छोटी मंदिरं देखील आहे जिथे शांतता अनुभवता येते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेली जुनी विहीरही येथे पाहायला मिळते. किल्ल्याचा मूळ विस्तार मोठा होता, पण आता बराचसा भाग हा जीर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा नव्याने नूतनीकरणाचे काम देखील चालू आहे. या लढाई दरम्यान मुघलांनी गनिमी काव्याचा वापर करणाऱ्या मराठ्यांना जेरीस आणले होते. तेव्हा 50हून अधिक दिवस ही लढाई चालली. जेव्हा शाहिस्तेखानाने किल्ल्याच्या ईशान्येकडील बुरुजापर्यंत एक भुयार खोदले. 14 ऑगस्ट 1960 रोजी 55व्या दिवशी या भुयारात स्फोट घडून आणला गेला. तटबंदीचा मोठा भाग उडाला आणि 75 मराठा सैनिक शहीद झाले. मुघलांनी आत शिरण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण मराठ्यांनी मातीचा बांध घालून त्यांना रोखले. शेवटी 15 ऑगस्ट 1960 रोजी प्रचंड हल्ल्यामुळे आणि रसद संपल्यामुळे फिरंगोजी नरसाळा यांना किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला, पण त्यांनी शौर्याने इतिहास घडवला. आता हे जे दृश्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, हे किल्ल्याचे नव्याने नूतनीकरणाचे काम चालू आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा संग्रामदुर्गला येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पुण्यावरून इझिली बस मिळेल किंवा कुठूनही असाल, राजगुरुनगर. जर तुम्ही प्रॉपर चाकणचे असाल पण तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहिला नाही आहे किंवा तुम्हाला हा किल्ला माहीत नाही आहे, तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. कारण बरेचसे लोक आहेत जे चाकणमध्ये राहतात पण यांना हा किल्ला माहीतच नाही आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्ही सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कधीही येऊ शकता. प्रवेश शुल्क विनामूल्य आहे. चला तर मंडळी, आता आपण या व्हिडिओमध्ये फिरंगोजी नरसाळा यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार म्हणजे फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा त्यांनी या लौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करून घेतले नाही, तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारी सुद्धा बहाल केली. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकट येऊन सुद्धा फिरंगोजींनी चाकण किल्ला आपल्या लेकराप्रमाणे सांभाळला, अतिशय मेहनतीने राखला आणि सजवला सुद्धा. संग्रामदुर्गच्या पूर्वेस तटावर व प्रवेशद्वारावर 4 व मध्ये एक भक्कम बुरुज होते. किल्ल्याभोवती 30 फूट खोल व 15 फूट रुंद खंदक होता. खंदकाच्या बाहेर परकोट होता, परंतु प्रत्येक बुरुजांवर तोफा होत्या. मराठ्यांनी किल्ल्यामधून मुघल सैनिकांवर तोफांचा मारा केला. मराठ्यांच्या प्रतिकारामुळे शाहिस्तेखानास किल्ला जिंकता येईना. अखेरीस मुघल सैनिकांनी त्यावर आपल्या छावणीतून किल्ल्याच्या तटापर्यंत भुयार खोदले. तटात सुरुंग लावून तटास भगदाड पाडले. त्यामधून सैन्य आत घुसले. या प्रसंगामुळे मराठ्यांचे 268 सैनिक जखमी झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संग्रामदुर्गचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याला जोपर्यंत किल्ला लढविता येईल तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी सांगितले. नाईलाज झाला तरच किल्ला मुघलांना देण्याचे सुचवले. यावेळी शिवाजी महाराज सिद्दीजोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असल्याने चाकणला मदत मिळणे शक्य नव्हते. नेताजी पालकरांवर मदतीची जबाबदारी सोपवली होती, मात्र त्यास ती पूर्ण करता आली नाही. अगदी निरुपाय अवस्थेत मराठ्यांनी शाहिस्तेखानाकडे संग्रामदुर्ग सोपविला. अशा प्रकारे चाकणचा किल्ला व परिसरावर मुघलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. शाहिस्तेखानाने संग्रामदुर्गसारखा लहानसा किल्ला जिंकून घेण्यासाठी 73,000 घोडेस्वार सैनिकांची फौज वापरली होती. शाहिस्तेखानाचा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण मराठ्यांनी इसवी सन 1969 ते 70 मध्ये चाकणचा किल्ला परिसर पुन्हा मुघलांकडून जिंकला होता. त्यावेळी चाकणची वतनदारी कारभार निलोपंतांकडे सोपविला. नाही सोपवला किल्ला, लढले शेवटच्या श्वासापर्यंत, पराक्रमाचा आदर्श ठेविला जगासमोर अनंत. शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पिला, संग्रामदुर्गाच्या बुरुजांनी इतिहास घडविला. भुईकोट किल्ला तरी हिंमत अफाट होती, फिरंगोजीच्या मुठीत स्वराज्याची ज्योत होती. तुम्हाला जे हे व्हिडिओमध्ये अवशेष दिसत आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. याच्यामध्ये जाते किंवा बरेच अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये देवांचे फोटो वगैरे कोरलेले आहेत आणि किल्ल्याची अवस्था ही अतिशय जीर्ण स्वरूपात झालेला हा किल्ला आहे. याच्या नूतनीकरणाचे सुद्धा काम चालू आहे. आपण आशा करूया की किल्ला अगदी नव्याने आपल्याला पाहायला मिळेल, जसा आधी होता तसा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.